अहिल्यानगर जिल्ह्यातील 12 पैकी 4 नगरपालिकांसाठी मतदान होत आहे। कोपरगाव, देवळाली, प्रवरा, नेवासा आणि पाथर्डी नगरपालिकेसाठी मतदान केले जाते। मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे, मात्र थंडीचा कडाका आहे आणि त्यामुळे मतदानासाठी अत्यल्प प्रतिसाद सध्या दिसतोय। जिल्ह्याचं तापमान 11 वर आहे। नेवासा आणि कोपरगाव नगरपालिकेमध्ये आजी माजी आमदारांची प्रतिष्ठा पडायला लागली आहे। कोपरगावमध्ये महायुतीमधले पक्ष एकमेकांच्या समोर आहेत, तर महाविकास आघाडीचा आपल्याला पॅनल सुद्धा पाहायला मिळतोय। त्यामुळे आता तिथे काय नेमकं होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर तिथला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी कुणाल जमदाडे यांनी, पाहूयात। अहिल्यानगर जिल्ह्यातील 4 पालिका निवडणुकींसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडते आहे। दुसऱ्या टप्प्यामध्ये कोपरगाव, देवळाली, प्रवरा, नेवासा आणि पाथर्डी या ठिकाणी मतदान प्रक्रियेला जी आहे ती सुरुवात झालेली आहे। आपण आता आहोत मतदान केंद्रावर, ज्या ठिकाणी आपण बघू शकतो दृश्यामध्ये या ठिकाणी मतदार जे आहे ते मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर दाखल होण्यासाठी सुरुवात झालेली आहे। या निवडणुकीमध्ये आजी माजी आमदारांची जी प्रतिष्ठा आहे ती पणाला लागल्याचं चित्र बघायला मिळत आहे। कोपरगावमध्ये काळे कोल्हे असतील, देवळाली मध्ये कदम आणि मुसमाडे असतील, नेवाशामध्ये गडाखानी विद्यमान आमदार लंगे असतील आणि पाथर्डीमध्ये देखील आजी माजी आमदारांची प्रतिष्ठा आहे ती पणाला लागल्याचं चित्र बघायला मिळत आहे। मतदान केंद्रावर जो आहे तो पोलीस बंदोबस्त मोठ्या संख्येनं तैनात करण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी चोख व्यवस्था जी आहे ती प्रशासनाकडनं घेतली जात आहे। काही वेळापूर्वीच मतदान प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे आणि मतदार जे आहे ते मतदान करण्याचं चित्र जे आहे ते बघायला मिळत आहे। दुसऱ्या टप्प्यामध्ये नेवासा, कोपरगाव, देवळाली, प्रवरा आणि पाथर्डी या ठिकाणी मतदान प्रक्रिया आज पार पडते आहे। नेमका मतदार राजा कुणाला कौल देणार हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे। मात्र तत्पूर्वी प्रशासनाकडून जी आहे ती चोख व्यवस्था जी आहे ती मतदान केंद्रावर केल्याचं बघायला मिळत आहे। सकाळची वेळ आहे, थंडी आहे, मतदान प्रक्रिया संत गतीने सुरू आहे। मात्र दुपारच्या टप्प्यामध्ये मतदान किती टक्के होतं हे देखील पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे। कुणाल जमदाडे, जी 24 तास, कोपरगाव, अहिल्यानगर।